गर्भामध्ये असताना बाळ झोपतं का, त्याचे डोळे उघडझाप होतात का, गर्भामध्ये असताना बाळाला गुचकी लागते हे म्हणतात, हे खरं आहे का? गर्भामध्ये बाळाचं वजन हे कसं वाढतं, कोणत्या आठवड्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये बाळाचे कोणते अवयव वाढतात, बाळाचे कोणकोणते फंक्शन कसे कसे वाढतात, हे सगळं गर्भवतीला माहिती असणं गरजेचं असतं. असे असंख्य प्रश्न गर्भवतीला नेहमी पडत असतात. प्रेग्नन्सी जशी जशी पुढे जाते तसे कोणत्या आठवड्यामध्ये महिन्यामध्ये तिला हवे प्रॉब्लेम समोर येऊ शकतो, त्याच्याशी तिने कसं रिलेट करायचं, कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या प्रॉब्लेमॅटिक नाहीत, कोणत्या गोष्टीवर त्यांनी विचार करणं गरजेचं आहे, प्रेग्नन्सी केअर टिप्स कोणत्या फॉलो करायच्या, हे सर्व गर्भवतीला माहिती असणं गरजेचं असतं. त्यासाठीच आपल्या चॅनलवरती प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीजचे व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे. हॅलो नमस्कार, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या प्रेग्नन्सी सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीचा 21वा आठवडा 21 वीक्स ऑफ प्रेग्नन्सीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की पहा. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीचा 20वा आठवडा पाहिला, त्यामध्ये आपण ॲनॉमली स्कॅन केला आहे. ॲनॉमली स्कॅन देखील आता तुमचा व्यवस्थित आहे. तुमची जी प्रेग्नन्सी आहे ती हेल्दीरित्या आता कंटिन्यू होणार आहे, कारण ॲनॉमली स्कॅन जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आता ॲनॉमली स्कॅन झाला आहे आणि तुमचा प्रेग्नन्सीचा मध्यांत देखील संपला आहे. आता बऱ्यापैकी तुम्ही रिलॅक्स झाले आहात. आता प्रेग्नन्सीचा तुमचा मध्यांत संपला आहे, म्हणजे 20 आठवडे तुम्ही कंप्लीट केलेत, 20 आठवडे बाकी आहेत, म्हणजेच 5वा महिना तुमचा आता संपलेला आहे आणि 6व्या महिन्यामध्ये तुम्ही आता प्रेग्नन्सीच्या आहात. 6वा महिना जसा सुरू होतो तसंच बाळाची जे डेव्हलपमेंट आहे, म्हणजे जे वेट आहे ते जास्त वाढायला सुरुवात होते. आता 20व्या आठवड्याच्या आधीपर्यंतच बाळाचे जे ऑर्गन होते ते सगळे डेव्हलप झालेले होते. जे अवयवाचे फंक्शन असतात, म्हणजे हार्टचे, किडनीचे, लंग्सचे, लिव्हरचे जे फंक्शन होतं, जे हार्मोन्स होते ते डेव्हलप होतात किंवा ब्रेन टिश्यू डेव्हलप होत असतात. त्यामुळे त्यांना जे सेन्सेशन असतात, म्हणजे त्यांच्या टेस्ट बर्ड वगैरे किंवा हालचाली, ब्रेन टिश्यू जसे जसे वाढतात तसे बाळाला मसलमध्ये त्याच्या पॉवर यायला सुरुवात होते. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बाळाचे जे 5 सेन्स असतात डेव्हलप होतात. पाहणे, ऐकणे, चव घेणे, त्याला आवाज येणे किंवा त्याला स्पर्श जाणवणे, हे ब्रेन टिश्यू जसे जसे डेव्हलप होतात तसं बाळाला जाणवायला सुरुवात होते. लंग टिश्यू त्याचे डेव्हलप होत असतात. 21व्या आठवड्यामध्ये बाळाची जी साईज आहे ती एका मोठ्या केळी इतकी झालेली असते आणि बाळाचं जे वजन आहे ते ॲप्रॉक्सिमेटली 350 ते 370-80 ग्रॅमपर्यंत तुमचं बाळ ॲप्रॉक्सिमेटली असायला हवं. यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी देखील असू शकतं. आता नेक्स्ट म्हणजे मी जसं सांगितलं की बाळाचे जे ब्रेन टिश्यू आहेत ते व्यवस्थित डेव्हलप होत आहे आणि जसे जसे ब्रेन टिश्यू डेव्हलप होत जातात तसं बाळाची हालचाल वाढते, कारण मग ते लिम्सला, म्हणजे बाळाला सप्लाय जो होतो, त्याच्या मसलला जो सप्लाय होतो तो वाढलेला असतो आणि बाळाला जास्त सक्रिय ते बनवतात, ॲक्टिव्ह बनवतात आणि त्यामुळे बाळाला जास्त समजतं आणि ते बाळ जे आहे ते एका प्रपोर्शनमध्ये यायला सुरुवात होते. आधी कसं होतं, बाळाचं डोकं मोठं होतं आणि जी खालची बॉडी होती बाळ साईज कमी होते, पण ह्या 21व्या आठवड्यामध्ये बाळ एका प्रपोर्शनमध्ये यायला लागतं. ॲक्च्युअली फिटस बाळ जे असतं त्यासारखं बाळ दिसायला लागतं, म्हणजे त्याचं एक प्रॉपर शेप यायला सुरुवात होते, एक प्रपोर्शन त्याला तयार होतं आणि मग ते प्रपोर्शन जेव्हा तयार होत असतं तेव्हा बाळ अगदी ॲक्टिव्ह असतं, कारण त्याला ब्रेनकडून तेवढे हार्मोन्स रिलीज होतात आणि त्याच्या ब्रेनकडून तेवढ्या संवेदना त्याच्या शरीराला पोहोचत असतात. त्यामुळे बाळ आता एका प्रपोर्शनमध्ये आल्यानंतर त्याची जी हालचाल आहे, त्याची ती ॲक्टिव्हिटी आहे ती वाढते आणि तुम्हाला जास्त हालचाल जाणवायला सुरुवात होणार आहे. बाळाची हालचाल तुम्हाला तोपर्यंत जास्त जाणवती तोपर्यंत त्या बाळाला गर्भपिशवीमध्ये जागा आहे. आता एकंदरीत जसे जसे प्रेग्नन्सीचे महिने तुमचे पुढे जातील, आठवडे तुमचे पुढे जातील, तसं तसं बाळ आता वाढणार आहे. त्याप्रमाणे आपण बाळ कोणत्या साईजचं होणार आहे ते तर पाहणार आहोत, पण जसं जसं बाळ वाढतं तसं त्याची हालचाल कमी होते, कारण त्याला गर्भामध्ये जास्त जागा मिळत नाही. म्हणजे आई फिजिकली कशी आहे, तिचं वेट कसं आहे, तिची हाईट कशी आहे, यांच्यानुसार तिच्या गर्भाशयाचं पिशवी जी असते ती देखील असते. त्यामुळे याचा देखील बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बाळ गर्भामध्ये झोपतं का, तर हो, न्यूबॉर्न बेबी म्हणजे नुकतं जन्मलेलं बाळ जितकं झोपतं तितकं बाळ गर्भामध्ये झोपत असतं. आणि बाळाचे डोळे उघडझाप होतात की नाही, तर याच्यावरती बरेचसे स्टडीज झाले आहेत, पण त्याच्यावरती क्वेश्चन मार्कच आहे. काही या गोष्टीवरती बिलीव करतात की बाळाचे डोळे उघडझाप होतात आणि काही जो स्टडी आहे तो याला मान्यता देत नाही, बाळाचे डोळे बंद असतात असंच काही स्टडीजमध्ये सांगितलं गेलं आहे. आता आईमध्ये कोणते बदल होतात, तर आईला बॅक पेन म्हणजे पाठदुखीचा त्रास जाणवणार आहे. जसं जसं तिचं गर्भाशय पुढे वाढत जातं तसं तसं तिचे जे स्नायू असतात पाठीचे ते स्ट्रेच होतात आणि त्यामुळे तिला पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखीवरती तुम्हाला एकच उपाय आहे की तुम्ही मोकळं बसायचं नाही. सपोर्टनी तुम्ही बसू शकता, पिलो ठेवून सपोर्टनी तुम्ही बसू शकता. जास्त स्टँडिंगनी काम करायचं नाही किंवा जास्त खुर्चीमध्ये बसून तुम्ही काम करायचं नाही
आणि जास्त झोपूनही राहायचं नाही, सगळं इक्वल प्रमाणामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आता नेक्स्ट म्हणजे स्ट्रेच मार्क. तर स्ट्रेच मार्कबद्दल आपण बऱ्याचशा वीक्समध्ये बोललो आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की स्ट्रेच मार्क जे असतात ते अनुवंशिक देखील असतात. तर तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे? तर काही असे स्टडीज झाले आहेत ज्यामध्ये असं आहे की जर आपली मम्मी आहे म्हणजे जी गर्भवती आहे तिच्या जर आईला प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेच मार्क जास्त पडलेले असतील तर त्या स्त्रीला देखील स्ट्रेच मार्क पडतात. ते पूर्णपणे जी स्त्री गर्भवती आहे तिच्या कॉम्प्लेक्शनवरती असतं, म्हणजे तिचा कलर कोणता आहे, तिची स्किन कशी आहे त्याच्यावरती तिचे स्ट्रेच मार्क अवलंबून असतात. काही स्त्रियांना ते पिंक दिसतात, काहींना डार्क ब्राऊन दिसतात, काहींना रेडिश दिसतात. जिचं तिचं कॉम्प्लेक्शन जसं असतं तसे त्या स्त्रियांना जाणवतात आणि ते प्रेग्नन्सीनंतर फेड होत जातात. स्ट्रेच मार्क येऊ नये म्हणून कोणताही प्रिव्हेंटिव्ह त्याच्यावरती ट्रीटमेंट अजून आलेली नाही, कारण स्ट्रेच मार्क जे आहे ते युटरस जसं एक्सपांड होतं, स्किन जी आहे ती स्ट्रेच होते आणि त्यामुळे तुम्हाला स्ट्रेच मार्क पडत असतात. काही स्त्रियांमध्ये कितीही स्ट्रेच झाली स्किन तरीही देखील त्यांना स्ट्रेच मार्क पडत नाहीत, कारण दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मी माझं ऑब्झर्व केलं आहे की माझ्या सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस माझं जे बेबी होतं ते 3,500 म्हणजे 3 किलो 500 ग्रॅमपर्यंत होतं. भरपूर मोठं पोट मला आलेलं होतं, स्किन जी आहे ती स्ट्रेच झाली होती. पण मी एकच केलं होतं, जसं मला 3रा आणि 4था महिना चालू होता, आपलं नॉर्मल व्हॅसलिनचं जे बॉडी लोशन होतं किंवा जॉयचं जे बॉडी लोशन होतं ते मी पूर्ण अपडॉमिनलवरती दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळा अप्लाय करायचे. आणि भरपूर पाणी मी प्रेग्नन्सीमध्ये पिले. सीझनल जे फ्रूट्स होते ते मी सेवन केले होते. कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन्स किंवा बाळाला पाणी कमी आहे किंवा डिहायड्रेशन वगैरे मला कधीही जाणवलं नव्हतं. फक्त ही एक काळजी मी घेतली होती, भरपूर जास्त प्रमाणामध्ये पाणी, डाएट योग्य ठेवणं आणि पोटाची जी वरची स्किन आहे ती हायड्रेट राहील याची काळजी घेतली होती. दिवसभरातून 3 ते 4 वेळा जसं जसं मला इचिंग जास्त जेव्हा मला प्रेग्नन्सीमध्ये इचिंग जाणवायचं तेव्हा मी ते बॉडी लोशन अप्लाय करायचे. त्यामुळे इचिंग तर थांबायचंच, पण त्या स्किनला हायड्रेशन भेटायचं. त्यामुळे मला स्ट्रेच मार्क्सचा प्रॉब्लेम झाला नाही. तुम्हीही देखील ही टिप्स फॉलो करू शकता. आता नेक्स्ट म्हणजे आपण एका महत्त्वाच्या पॉईंट्सवर बोलणार आहोत, एन्झायटी. आता जसं जसं बाळ मोठं होतं आहे, प्रेग्नन्सी पुढे जाते, तुम्हाला बाळाची हालचाल जाणवायला सुरुवात होते. पण काही केसेसमध्ये आईचं लक्ष नसतं किंवा आईला भरपूर कामं असतात. काही ट्रेसमध्ये आई ती बाळाची हालचाल ऐकली नाही, बाळाची हालचाल होऊन गेलेली असते पण तिने नोटीस केली नाही, किंवा काही वेळेस बाळ हलत नाही, खूप वेळ गर्भवतीला बाळाची हालचाल जाणवत नाही. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला गॅसमुळे किंवा तुम्ही वर्कमध्ये होतात, तुम्ही ती नोटीस केली नाही, हे देखील त्याचं कारण असतं. आणि बाळाची हालचाल जाणवत नाही याच्यावरती बरेचसे कपल्स जे आहे ते पॅनिक होतात किंवा गर्भवती जी आहे ती देखील पॅनिक होते, मला खूप वेळची बाळाची हालचाल जाणवली नाही. आणि काही केसेसमध्ये तुम्ही काही गोड खाल्लं किंवा पाणी पिले, तुम्हाला जी आवडती ती गोष्ट खाल्ली, ज्यूस घेतला, तर तुम्हाला बाळाची हालचाल पुन्हा जाणवू शकते. खूप केसेसमध्ये असं होतं, बाळाची हालचाल जाणवत नाही, खूप पॅनिक होतात, हॉस्पिटलला जातात आणि तिथे गेल्यावरती बाळ हालचाल करायला सुरुवात करते. मग अशा केसेसमध्ये तुम्ही काहीतरी गोड खाऊ शकता, चॉकलेट ट्राय करू शकता, ज्यूस ट्राय करू शकतात किंवा काही म्युझिक लावू शकता किंवा तुमची जी आवडती व्यक्ती आहे त्याच्यासोबत बोलू शकता. अशा केसेसमध्ये याच्यावरती काहींचा विश्वास नसतो, पण अशा वेळेस देखील, कारण मी दोन्ही माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस एक्सपिरियन्स केला आहे, याचा देखील बदल होतो आणि बाळ गर्भामध्ये हालचाल करायला सुरुवात करतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हालचाल न जाणवण्याचं, की जेव्हा पोटामध्ये गॅस होतात त्यावेळी गॅसमुळे आपल्याला बाळाची जी हालचाल आहे ती जाणवत नाही, ती नोटीस आपल्याला होत नाही आणि त्यावेळी देखील आपण पॅनिक होतो. मग ज्या स्त्रियांना जास्त गॅसेसचा वगैरे त्रास होतो तर तुम्ही ते नोटीस करायचं आणि बाळाची हालचाल कशी जाणवते हे लक्ष द्यायचं, कारण या महिन्यापासून तुम्हाला बाळाची हालचाल कशी जाणवते हे कटाक्षाने ऑब्झर्व करायचं आहे आणि ते ऑब्झर्व करणंच गरजेचं आहे. ते तुमच्या डेली रुटीनचा एक पार्ट बनवून ठेवा की तुमचं बाळ दिवसभरामध्ये किती हालचाल करतंय, त्याने कधी हालचाल केली होती, किती वेळाने ते हालचाल करतंय, याचं एक रिमाइंडर तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. लास्ट पॉईंट म्हणजे या आठवड्याच्या प्रेग्नन्सी केअर टिप्स काय आहेत, तर तुमच्या ANC व्हिजिट व्यवस्थित करा, तुमचे जे अँटीनेटल्स विटॅमिन्स आहेत ते व्यवस्थित घ्या, पाणी व्यवस्थित प्या, डाएट व्यवस्थित ठेवा, नारळ पाणी घ्या, सीजनल जे फ्रूट्स आहेत ते घ्या, स्ट्रेच मार्क्स पडू नये म्हणून स्किन हायड्रेट ठेवा, स्किन केअर व्यवस्थित करा, जास्त उभा राहून काम करू नका, जास्त लांबचा प्रवास करू नका, एक्झॉस्टेड करणारी जी काम आहे ते जास्त करू नका, रात्रीची 7 ते 8 तासांची झोप घ्या, दिवसा देखील तुम्ही अर्धा तासाची झोप घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे. बाळाची जी हालचाल आहे ते नोटीस करणं गरजेचं आहे, ती कधी होते काय याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. तुमच्या बाळाचं वजन योग्य आहे की नाही हे गायनेकोलॉजिस्टची चर्चा करून तुम्ही विचारून घेणं गरजेचं आहे. काही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही गायनेकोलॉजिस्टला
ओपिनियन करा, त्यांचं एक्सपर्ट ओपिनियन घेऊ शकता. एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे तुम्हाला काही गोष्टी विसरल्यासारख्या होतील, काही गोष्टी विसरल्याचा त्रास खूप स्त्रियांमध्ये जाणवतो. हे सगळं होतं प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे होतं. तर ही होती प्रेग्नन्सीच्या 21व्या आठवड्याबद्दलची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. आणखी कोणत्या पॉईंट्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.